वास्तविक पाहता मी खूप मोठं व्यक्तिमत्व नाही अशानुसार की आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं ऋण फेडणं आपलं काम आहे. आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली या वयोवृद्ध दाढी वाढवलेले व्यक्तिमत्व आणि खूप छान असं व्यक्तिमत्व की जे तारपा वादनाचं काम करतात. आणि 2023चा जेव्हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिल्लीला त्यांना घोषित झाला, आदिवासी संस्कृती ही शेवटचा श्वास घेत आहे. 2003ला असताना अजयचा जन्म झालेला आहे आणि अजय जन्माला आल्यानंतर तिथे तो 4थीपर्यंत शिकला. नमस्कार मंडळी, मी आज आलेलो आहे जव्हारमध्ये आणि आज माझ्यासमोर आहे त्याची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. आपल्या जव्हारचे श्री रवी लक्ष्मण बुधर सर, ते सध्या पदवीधर शिक्षक आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौक, तालुका जव्हार, जिल्हा पालघर येथे ते कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे ते शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत आणि आपल्या पालघर जिल्ह्यातील पहिले IAS अधिकारी श्री डॉक्टर अजय डोके यांचे ते गुरु राहिलेले आहेत. आणि आज त्यांचं ऐतिहासिक काम सांगायला गेलं तर भारत देशाचा पद्मश्री विजेते आणि पालघर जिल्ह्याचा अभिमान श्री भिकल्या बाबा धिंडा यांचे ते प्रकाशझोतात आणण्याचं जे महत्त्वाचं काम आहे हे बुधर सरांनी केलेलं आहे. खरंच सर, तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे. आणि विशेष म्हणजे बुधर सर हे एक त्यांचा शिक्षक पेशा आहे, त्याच्यामध्ये ते स्वतः कविता तयार करतात आणि कविता तयार करून त्यांनी कविता संग्रह सुद्धा प्रकाशित केलेला आहे. त्यांचं जेवढं कार्य आपण म्हणाल तेवढं कमीच आहे. आणि खरंच, आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोविड काळामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय समाजासाठी बांधिलकी म्हणून विशेष कोविड क्षेत्रात जाऊन तिथे त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना सन्मानही मिळालेला आहे. आणि जी त्यांनी आता जे सध्या कार्यरत आहेत असे शिक्षक, त्या शिक्षक पेशामध्ये त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि त्यांच्याशी आज आपण इंटरव्ह्यूज करणार आहोत, कारण शिक्षक पेशामधून त्यांनी सामाजिक कार्याकडे जी आज वाटचाल तयार केलेली आहे, लोकांना प्रेरित केलेलं आहे, त्याच्या कार्याला आपण नक्कीच दखल घ्यायला पाहिजे. आणि सरांना मी विनंती करतो की सर, हा तुमचा उद्देश कसा चालू झाला आणि लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचले? कारण आज आपला ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये जाऊन स्वतःची नोकरी सांभाळून, आपलं कुटुंब सांभाळून आणि आपल्या समाजासाठी तुम्ही जे योगदान देत आहे त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा. सर नमस्कार. सर्वात प्रथम आपल्या स्वतंत्र भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी आपणास मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण ज्या देशात आणि ज्या देशातील ज्या समाजात जन्माला आला त्या समाजाचं कुठेतरी काहीतरी ऋण आहे. त्या समाजात आज आपण सामान्य पातळीपर्यंत आलेलो असताना मनात एक चांगली भावना आहे की मी ज्या समाजातून आलो त्या समाजात पण असा वंचित दुर्लक्षित घटक आहे, त्याच्यासाठी काहीतरी करावं. ते करत असताना त्याच्यातून प्रेरणा मिळाव्या म्हणून तुम्ही हे जे काम करत आहात, मला त्याचा मनापासून आनंद होतो आहे. आणि सर, आपण आता जो माझा उल्लेख केला, खरा वास्तविक पाहता मी खूप मोठं व्यक्तिमत्व नाही आहे. माझं बालपण, माझं म्हणजे जे काही शिक्षण हे सगळं गरिबीतूनच झालेलं आहे. आईवडिलांची खूप चांगली मला साथ मिळाली. त्याचबरोबर जेव्हा माझं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मला अत्यंत सद्गुणी अशी पत्नी मिळाली. की त्या पत्नीला म्हणजे खरंच मी सलाम करतो. तिने मला प्रत्येक वेळी कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये मदत तर केलीच, पण उलट विरोध कधी केला नाही. आणि अशातच बालपणात शिक्षण घेत असताना चांगले गुरुवर्य मिळाले. सगळ्यांच्या प्रेरणेमुळे मला एक असं व्यक्तिमत्व मिळालं, डॉक्टर भास्करराव व्यंकटेश गिरधारी, जे या जव्हारच्या महाविद्यालयाचे प्राचार्य राहिले. त्यांच्या आशीर्वादाने मला मुंबई या ठिकाणी चांगलं महाविद्यालय मिळालं, चांगलं शिक्षण होऊन माझं DED सुद्धा तिथे झालं. आणि सुदैवाने मी ठाणा या ठिकाणी उथळसर भागामध्ये शिशोद्यान मंदिरात या ठिकाणी 2 वर्ष शिक्षक म्हणून राहिलो. हे सगळं डॉक्टर भावे गिरधारी सरांच्यामुळे मला शक्य झालं. आणि जेव्हा एक जाणीव तयार झाली की आता आपण शिक्षक तर झालोच आहोत, पण मग बाबासाहेब आंबेडकरांच्या उपदेशानुसार की आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं ऋण फेडणं आपलं काम आहे. आणि म्हणूनच त्या भावनेतूनच गरिबीची एक चटका माझ्या जीवनात आहे किंवा संवेदना खूप माझ्या जागरूक आहे की मी खूप खस्ता खाऊन आणि हे मी शिक्षण आणि आज इथपर्यंत शिक्षक झालो आहे. कुठेतरी चांगलं त्याचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून शिक्षक की पेशा तर उत्तम सांभाळायचा, पण सोबत
आपल्या समाजातील समजा आता एक सांगायचं झालं तर चांगले गरीब विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना मदत करणं, त्याच्यासोबतच काही सामाजिक चांगल्या चालीरीती परंपरा आपली संस्कृती त्याच्यासाठी आपण काम करायचं. सोबत आता आम्ही अलीकडे आधार आदिवासी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पालघर जिल्ह्याची स्थापन करत असताना 1,500 सभासदाची गरज होती. अशा वेळेस आमच्या संपूर्ण पालघरच्या टीमने ॲडव्होकेट शांताराम भगत, माजी BDO राहुल धूर साहेब, इथे हरिभरत सर, आपले सगाराम पवार सर, शंकर खाले सर, असे सगळ्यांचे योगदान राहिले आणि ती डॉक्टर मराडांच्या कृपेने त्यांनी जागा दिली. आज आपली पतपिढी इतकी उभी आहे. डॉक्टर मराडांचं पण सहकार्य झालं. तर हे सगळं करत असताना सर एकच भावना राहिलेली आहे की आपण आपल्या समाजाकडे थोडंसं वळलं पाहिजे. किंवा कोणीतरी एका कवीने म्हटलेलं आहे की आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना थोडे उचलून घ्यावे. की आपण एवढे आभाळा एवढे मोठे नाही पण बऱ्यापैकी आज आपण खाऊन पिऊन सुखी आहोत. मग आपल्या समाजात असा घटक आहे की त्याला थोडी कशाची तरी गरज आहे आणि त्या भावनेतून हे सगळं करत आहे. आणि हे सगळं करत असताना मला चांगले मित्र लाभलेत, चांगली पत्नी तर आहेत, चांगलं प्रशासनातलं पण मला चांगलं सहकार्य मिळतं. आणि या सगळ्याच्यामुळे मी कोविड काळामध्ये 2 महिने आम्ही अविरतपणे म्हणजे त्यावेळेस लोक बाहेर पडायला भीत होते. अशा वेळेस मी कोकणा बोलीभाषेत एक टीम 10 शिक्षकांची, वारली बोलीभाषेतील एक टीम 10 लोकांची आणि मग 50 ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ते प्रबोधन करण्याचं काम केलं. आता सध्याचं आदिवासीचं युग आहे. आदिवासीचं म्हणजे आदिवासी बोलीभाषा, चालीरीती, इतिहास याचं पुढे कुठेतरी जगासमोर आलं पाहिजे म्हणून आपण आदिवासी साहित्य परिषदेची निर्मिती केलेली आहे पालघर जिल्ह्याची आणि सुदैवाने ती जबाबदारी पण आपल्याला अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेली आहे. तर त्या माध्यमातून कुठेतरी आपल्या आदिवासी समाजासाठी काहीतरी करावं ही एक रास्त भावना आहे. आणि हे सगळं करत असताना सर म्हणजे अडथळे आहेत, स्वतःचं एक कौटुंबिक जीवन आहे, अडचणी आहेत. पण आपल्याला असं वाटतं की नाही आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत, अजून चांगलं काहीतरी करावं आणि म्हणून हे सगळं करत असतो. खूप काय अजून केलेलं नाही. थोडंसं जर का सुदैवाने जी राजकीय नेतृत्व करणारे खासदार साहेब, आमदार साहेब हे सुद्धा योगदान देत आहेत. यांनी अजून जर चांगलं आपल्या समाजाकडे, आपल्या चालीरीती, आपले प्रश्न, संस्कृती याकडे अजून खोल लक्ष दिलं आणि युवा वर्ग जो आहे त्यांनी थोडंसं जर कोणत्या गोष्टी करण्यावर गरज आहे याकडे लक्ष दिलं आणि आपणासाठी प्रशासकीय सेवेत असणारे अधिकारी, चांगले समाजसेवक या सगळ्या आदिवासीची जर एक मोठ बांधली तर मला वाटतं अजून प्रभावी काहीतरी समाजासाठी करता येईल. आणि आज आदिवासी सांगतो की आदिवासीकडे बाबा एवढं स्वतंत्र बजेट आहे आदिवासीचं, आदिवासीला एवढी वर्ष आरक्षण आहे, सगळ्या सुविधा आहेत, पण आदिवासी का सुधारत नाही. तर मला ह्या प्रसंगी एवढं सांगावंसं वाटतं प्रत्येक आदिवासीने आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आणि आपला समाज का आपल्या अजूनही त्या ठिकाणी आहे. तर हा परिवर्तन होण्यासाठी आपण सर्वांनी जर हातात हात मिळून तिथला जमातवाद थोडा बाजूला ठेवू, थोडं राजकीय थोडेसे गटगट असेल ते थोडे बाजूला ठेवू आणि सगळेच समाजातील युवापासून तर अगदी ज्येष्ठापर्यंत विद्यमान कर्मचारी ते निवृत्त कर्मचारी एक झाले तर मला वाटतं आपल्या आदिवासी समाजात परिवर्तन व्हायला वेळ होणार नाही आणि नक्कीच समाजात चांगला एक संदेश जाईल, समाजाचं संघटन होईल असं मला वाटतं. नक्कीच सर. आमच्या घरामध्ये हे तुम्हाला जे सन्मान चिन्ह आणि पारितोषिक मिळालं आहे याच्यावर आम्हाला कळतंच की तुमचं कार्य किती उच्च दर्जाचं आहे. आणि विशेष करून सर मी तुमचे यूट्यूबला किंवा फेसबुकला व्हिडिओ बघत असतो, त्यामध्ये तुम्ही जे आपली कला हळूहळू लोप पावत चाललेली आहे त्यांना तुम्ही वरती आणण्याचा प्रयत्न करताय. आणि खरंच त्याचं एक जिथं जातं उदाहरण म्हणजे आपले पद्मश्री विजेते भिजल्या बाबा यांना सुद्धा तुम्ही चांगलं सपोर्ट केला आणि आज त्यांना भारताचा सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त करून दिला. अशी जी आपली कला आणि संस्कृती लोप पावलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर वास्तविक माझंही शिक्षण आश्रमशाळेत झालं, पण घरी जी आपली आदिवासी चालीरीती, सण, उत्सव, कला, नृत्य, परंपरा ह्यापुढे जवळून बघता नाही आल्या. आणि पण आपल्याला तेव्हा शिक्षक झाल्यानंतर जाणीव झाली की अरे संपूर्ण मानवी जीवनाचं ज्या कला, जी मूल्य, संस्काराचं जर खरा ठेवा असेल ती आदिवासी संस्कृती आहे. आणि दुर्दैवाने तीच आज कुठेतरी थोडी बाहेर बाजूला जात आहे. आणि म्हणून जेव्हा मी कायरी येथून चौकला गेलो
तिथे गेल्यानंतर मला असे व्यक्तिमत्व की त्यांचा लांब 4-5 फूट लांब तारपा, वयोवृद्ध दाढी वाढवलेलं व्यक्तिमत्व आणि खूप छान असं व्यक्तिमत्व की जे तारपा वादनाचं काम करतात. मला एक दिवशी वाटलं की आणि योगायोगाने भरत गवळी नावाचा एक यूट्यूबर आहे आपला, चांगला कोकणी भाषेत अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व ते व्हिडिओ बनवत असतो. भरत आणि आम्ही दोघे जाऊन 2020च्या दरम्यान त्यांचा एक व्हिडिओ आम्ही दोघे जाऊन विकल्या काकांचा व्हिडिओ बनवला आणि तो यूट्यूबला प्रसारित केला. आणि त्याच्यानंतर विकल्या काकांना मग अनेक ठिकाणी ते यूट्यूबमुळे त्या आणि त्यांच्या त्या आकर्षक तारपामुळे बोलावण्यात आलं. आणि असंच 22 मला आठवतं 2022चा आदिवासी दिन पालघर कलेक्टर ऑफिसला डॉक्टर विश्वास वळवी यांच्या विश्वास फाउंडेशनने आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला 75 वर्ष भारताला झाल्याबद्दल आदिवासीमधील 75 कलावंतांना बोलावण्यात आलं होतं. आणि त्या ठिकाणी मलाही एक सूत्रसंचालक म्हणून बोलावण्यात आलं होतं. आणि त्या ठिकाणी विकल्या काकांना आम्ही घेऊन गेलो. त्याच्यानंतर 2 दिवसांनी हे रक्षाबंधन सण होता आणि विकल्या काकांना राज्यपालाकडे जायचं होतं. त्यावेळेस सुद्धा मी विकल्या काकांसोबत इथून गेलो होतो. जवळजवळ इथून मी 2:30 वाजता घर सोडलं होतं मोटरसायकलवर जाऊन आणि आम्ही राजभवनात गेलो होतो. तर अशा पद्धतीने तो प्रवास सुरू झालाच. आणि 2023चा जेव्हा संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिल्लीला त्यांना घोषित झाला तेव्हा त्यांना जाण्यासाठी इथून ते इथे वस्तीला आमच्याकडे आले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही इथून पालघरला गेलो, पालघरहून एअरपोर्टला गेलो, एअरपोर्टवरून मुंबई ते दिल्लीला गेलो होतो. आणि मी त्यांच्यासाठी 10 दिवस स्वतंत्र माझी अर्जित रजा सुद्धा काढून विकल्या काकासोबत गेलो होतो. तर हे विकल्या काका एक उदाहरण झालं. माझा प्रवास तिथपर्यंत नाही थांबला तर मी पालघर जिल्ह्यातील जवळजवळ 15-20 असे नामांकित तारपा वादनाच्या मुलाखती घेतल्यात. आणि अजूनही त्याच्यामध्ये संशोधन कसं होईल, वारली चित्रकला असेल, तारपा वादक असतील, तूर आहे, मादळ आहे, आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आऊज आहे, डाक आहे आणि या सगळ्याच्या सोबत सांबळ आहे. या सगळ्या नृत्यांचा आपल्याला थोडा अभ्यास करावा लागेल. कारण मला आठवतं 2018 फेब्रुवारीमध्ये मी थायलंडला गेलो होतो. त्यावेळेस मी एक शोध निबंध सादर केला होता तिथे की पालघर जिल्ह्यातील विविध आदिवासी नृत्यांचा चिकित्सक अभ्यास म्हणून. आणि त्याबद्दल मला सन्मानित तिथे केलं होतं बँकॉकला. तर हे म्हणजे मी करतोय म्हणून मला ते बोलण्याचा विषय नाही आहे. आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आदिवासी संस्कृती ही शेवटचा श्वास घेत आहे. विकल्या काकांच्या वयातले फार तर त्याच्यानंतर एक कमळाकर दिघेसारखे किंवा शांताराम पाचकुडवा हाड्याचे आहेत, कमळाकर दिघे इथले गोराळ्याचे आहेत. हे 45-50 वयातली माणसं जर ही वादनाची वाद्य मंडळी जर सोडली तर युवा वर्गला कोणालाच तारपा वाजवता येत नाही, तारपा बनवता येत नाही. म्हणून या ज्येष्ठांकडून आपल्याला तारपा वादन किंवा विविध संस्कृतीचं कलाचं जे कौशल्य आहे ते अवगत करण्यासाठी मात्र आपल्याला हे संस्कृतीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील खरंच जी कला आणि संस्कृती आपली लोप पावत चाललेली आहे आणि त्याचा पुढाकार घेऊन तुम्ही ती परंपरा टिकावी याच्यासाठी जो तुमचा संघर्षमय एक संघर्ष आहे तो खरंच लाजवाब आहे. आणि विशेष करून तुम्ही शिक्षक पेशामध्ये असून आणि आज आपल्या पालघर जिल्ह्यातील पहिले IAS अधिकारी जे तुमचे शिष्य आहेत आणि तुम्ही त्यांचे गुरु आहात आणि आज आपण 20व्या शतकाकडे चाललेलो आहे. आणि आपल्या ग्रामीण भागातील विशेष तरुण वर्ग शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार होतो. आज उच्च शिक्षित झालेला आहे परंतु बेरोजगार आहे. त्यांना त्याचा प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? खरंच आदिवासी समाजाला आज सर्वात महत्त्वाची मोठी निकड आहे ती म्हणजे चांगलं शिक्षणाची. आज खेडोपाडी जिल्हा परिषदेच्या चांगल्या शाळा आहेत, आश्रम शाळा आहेत, इकडे महाविद्यालय आहे, सगळीकडे शिक्षणाच्या चांगल्या सुविधा आहेत, वसतिगृहाच्या सुविधा आहेत. थोडी कमतरता उणी भासते की जो युवा तरुण वर्ग किंवा विद्यार्थी वर्ग हा पाहिजे त्या प्रमाणात शिक्षण घेऊ शकत नाही. त्याला कारण नाही तसंच आहे. कारण सध्या अलीकडे बघा की आता सण उत्सव तर आहेतच आपले, परंतु येणारा काळ आता बघा थोडं पाऊस संपला का क्रिकेट स्पर्धा सुरू होणार. पूर्वी क्रिकेट असायचं पण 2 दिवस होते, शनिवार रविवार आठवबायचं. आता एका ठिकाणी क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या की त्या 10-10 दिवस सुरू असतात. मग मुलगा
कॉलेजला जातो असं म्हणून तो त्या क्रिकेट स्पर्धांच्या मध्ये सहभागी होतो आणि असं 3-4 महिने चालतं. त्याच्यातच जर काय एखादी निवडणूक आली की एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या समवेत राहायचं, त्यांचा प्रचार प्रसार करायचा. करावं, आपण कोणाच्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, परंतु पहिलं आपलं अस्तित्व तयार करण्यासाठी चांगलं दर्जेदार शिक्षण घेतलं पाहिजे. नुसतं शिक्षण घेताच काही वेगळ्या म्हणजे त्या स्टाफ सिलेक्शन असेल, रेल्वे असतील किंवा MPSC UP सारख्या परीक्षा असतात तिकडे वळायला पाहिजे. त्याच्यासाठी इथे आता समजा निलेश सांबरेचं तो वाचनालय आहे, पण इकडे मनोज कांबडी जे आज सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह आहेत त्या वाचनालयामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेचं दालन आहे, इकडे वळलं पाहिजे. आणि आज खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन एक अभ्यासिका तयार केली पाहिजे. आज जो मुलगा शाळेत आम्ही शिकवतो पण घरी गेल्यावर आईबापाचं लक्ष नसतं, तो मुलगा घरी पण काही करत नाही. घरी गेल्यानंतर सकाळची किमान 1 तास, संध्याकाळचे 2-3 तास तो मुलगा त्या अभ्यासिकेमध्ये जाऊन बसला पाहिजे. तिथं काही स्पर्धा परीक्षेची, काही वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तकं ठेवली आणि तिथल्या काही ग्रामपंचायतीने, तिथल्या शिक्षकांनी तिथे स्पर्धा परीक्षेसंदर्भात जे कोणी यशस्वी झाले, आता डॉक्टर अजय डोके आहे, धीरज दळवी आहे, कल्पेश जाधव आहे, तिकडे आता अलीकडे व्हिडिओ झालेले प्रियंका मस्कर असतील, त्या आपल्याच आदिवासीची प्रेरणास्थान आहेत. यांना बोलावलं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर नक्की आपली पिढी तयार व्हायला वेळ लागणार नाही. आणि मला आनंद वाटतो की हा डॉक्टर जे अजय डोके आहेत, मी ज्या गावात माझी नोकरीची सुरुवात झाली 1997 साली, मी त्याच्यानंतर 2003ला असताना अजयचा जन्म झालेला आहे आणि अजय जन्माला आल्यानंतर तिथे तो 4थीमध्ये शिकला आणि तो 4थीमध्ये शिकत असताना ज्या स्पर्धात्मक परीक्षेतून एक नामांकित शाळेची एक योजना आली आणि त्या योजनेसाठी जी परीक्षा होती त्या परीक्षेची तयारी म्हणून आमचे सुरेश भोये, विजय धुळे, देवराम राऊत, मी असेल, सांबरे सर असतील, आम्ही सगळ्यांनी त्याची तयारी करून घेतली होती. आणि त्या स्पर्धा परीक्षेत तो आदिवासी विभागातून पहिला आला आणि पुढे जाऊन ब्रह्मव्हॅलीला जेव्हा 5वीला गेला, 5वी ते 12वी पर्यंत त्याने नंबर सोडला नाही. हे सगळं त्याचं व्यक्तिमत्वाचं यश आहे, त्याच्या मेहनतीचं यश आहे. तो एकदम शांत स्वभावाचा, वर्गात अगदी मितभाषी, परंतु वर्गात जास्त न बोलताना फार मन लावून तो अभ्यासाकडे तो वळला आणि त्याची ती जिद्द, पुस्तकाची आवड आज तो IAS अधिकारीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि ही रविबुदर हा विषय जरी शिक्षक असला तरी सुद्धा ही संपूर्ण बोगदेगाव आदिवासी समाजाची आणि संपूर्ण पालघर महाराष्ट्राची शान आहे अजयच्या स्वरूपात. मी त्याचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो की त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा एक कुठेतरी लोक म्हणत आहेत की तुम्ही त्यांचे विद्यार्थी असं. बरोबर, नक्कीच सर. तुम्ही जे सांगितलं, एक शिक्षक पेशामध्ये एखाद्या जर आपल्या विद्यार्थ्यांनी उच्च लेवलला जाऊन एक भारत देशामधलं सर्वोच्च स्थान म्हणजे IAS अधिकारी आहे, कारण त्याचा अभ्यास जर तुम्ही बघितला तर खरंच त्या स्पर्धा परीक्षामधलं सर्वात टॉपर जर असेल तर IAS अधिकारीचा तो एक प्रवास आहे. आणि त्या दलितला तुमचा विद्यार्थी घडला आणि त्या पदाला जाऊन आज पोहोचला. खरंच जेव्हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त त्याचे आई वडील आले होते आणि त्यांच्या आई वडिलांच्या हातातून ते पारितोषिक दिलं. खरंच आज असे आपल्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी आहेत की ते उच्च शिक्षित झालेले आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. तुम्हाला जर प्लॅटफॉर्म मिळत नसेल तर रवी बुदर सर असतील, मनोज कांबडी असतील, आपले भरत गवळे असतील, यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क साधा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जर अडचण असेल तर सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. खरंच तुम्हाला सर इथे येऊन तुमच्याशी हितगुज करून खरंच आनंद झाला. आणि विशेष करून आज आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आणि या दिवशी सरांचं पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये विशेष शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला सल्यूट आहे. म्हणून SRI बद्दल त्यांचा सत्कार होता. आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेबांकडून त्यांचा सत्कार झाला. आणि सरांकडून जाणून घेऊया, कारण ग्रामीण जीवनावर त्यांनी आणि शैक्षणिक धोरणावर सुद्धा त्यांनी खूप कविता तयार केलेल्या आहेत आणि सरांचं स्वतःचं कविता प्रकाशित केलेलं आहे. ते तुम्हाला बुक सुद्धा ते सांगतील सर. धन्यवाद ठाकरे सर. कविता संग्रह म्हणून माझा विचार लढा काव्यसंग्रह आहे. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभ हस्ते 2019ला त्याचं प्रकाशन झालं आहे. त्यामध्ये सगळ्या कविता विचार लढा कविता मध्ये आदिवासी संस्कृतीशी निगडीत कविता आहेत. त्यामध्ये खास करून पडाणाची कविता किंवा रानमेवा कविता किंवा आयाबा माझं कष्टाचं धनी, जवारची माती,
पाऊस पाणी अशा अनेक कविता आहेत की ज्या आदिवासी संस्कृतीचं त्याच्यामध्ये प्रदर्शन घडवतात आहे. मला त्या कविता ऐवजी आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे म्हणून त्या कवितापेक्षा जर का मी एक स्वातंत्र्य दिनाबद्दल आणि आपले सर्व धर्म सहिष्णुता याविषयी एक छोटीशी कविता बोलतो आणि ती कविता थोडी हिंदीमध्ये आहे. ती आपणासमोर बोलतो, 2च कडवे आहे. भारतवासी हम सब भाई आहे. भारतवासी हम सब भाई बहने एक समान है. भारतवासी हम सब भाई बहने एक समान है. सच्चा जीवन प्यार हमारा दया धर्म ईमान है. उत्तरों में बड़ा हिमालय सबका पहरेदार है. उत्तरों में बड़ा हिमालय सबका पहरेदार है. गंगा जमुना बहती नदियाँ सारा यहाँ गुलजार है. मंदिर मस्जिद काबा काशी तीरथ एक समान है. कश्मीर हो या रेगिस्तान हम सबकी ये शान है. पूरब पश्चिम और दक्षिण में सागर की मुस्कान है. सच्चा जीवन प्यार हमारा दया धर्म ईमान है. दया धर्म ईमान है. पढ़ लिख कर हम नन्हे बच्चे आगे बढ़ते जाएंगे. पढ़ लिख कर हम नन्हे बच्चे आगे बढ़ते जाएंगे. जात मजहब को तोड़ के हंसकर खुशी खुशी से जिएंगे. आसमान का प्यारा तारा भारत को बनाएंगे. आसमान का प्यारा तारा भारत को बनाएंगे. दुश्मन है जो आज़ादी के नहीं यहाँ रह पाएंगे. तिरंगा प्यारा सबसे न्यारा. तिरंगा प्यारा सबसे न्यारा हम सबकी ये जान है. सच्चा जीवन प्यार हमारा दया धर्म ईमान है. दया धर्म ईमान है. तर आजच्या भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं मी एक छोटीशी मराठीपेक्षा हिंदीमध्ये ही कविता सादर केली की जी कवितेमध्ये आपण आपल्या भारतात 9-10 धर्म आहेत, 145 कोटी जनता आहे, 28 घटक राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि असा सर्व धर्म सहिष्णू असणारा देश, ज्या देशाला मी सलाम करतो त्या देशामुळे आज मी आहे. आणि अशा ह्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाकरे सर आपण या ठिकाणी आलात आणि मला एक भारताचं संविधान मी भेट म्हणजे तुम्ही बहाल केली. माझे काही 2 मोडके विचार ऐकून घेतले. माझा बहुमान केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे सर. ओके, थँक्यू सर. खूप छान सर. ही सगळ्यात माझ्या आयुष्यातली मोठी भेट आहे. आजपर्यंत इतर हे आहे सगळं, पण हे आपल्या नुसतं बहुजन किंवा मागासवर्गीयच नाही तर समस्त म्हणजे भारतवासी 10 धर्मातले लोकांसाठीचं हे मोठं आधारस्थान आहे. त्यात तुम्ही मला भेट दिली, खूप मोठी भेट आहे सर. धन्यवाद सर. ओके, थँक्यू सर. खूप खूप